नमस्कार बालमित्रांनो, आजच्या आपल्या बोधकथेचे नाव आहे खरा मित्र। तर मित्रांनो, सीतापूर नावाच्या एका लहानशा गावात राम आणि श्याम नावाचे दोन जिवलग मित्र राहत होते। त्याच गावाजवळच्या एका मोठ्या गावात मोठी यात्रा भरली होती। त्या गावी जायचा रस्ता जंगलातून जात असे, त्यामुळे राम आणि श्याम दोघांनी सोबत जायचे ठरवले। जंगलातून जात असताना त्यांना समोरून एक अस्वल त्यांच्याकडे येताना दिसले। ते दोघेही खूप घाबरले। राम अंगाने बारीक आणि चपळ होता, पण श्याम अंगाने जाड होता। राम बारीक असल्याने त्याला झाडावर चढता येत होतं। त्याने पटापट झाडावर चढला। श्यामने प्रसंगावधान राखले। त्याने ऐकले होते की जंगली प्राणी मेलेल्या माणसाला इजा करत नाहीत। त्याने युक्ती केली आणि हालचाल न करता जमिनीवर मेल्यासारखे पडून राहण्याचे नाटक केले। अस्वल श्यामजवळ आले। त्याने श्यामचा चेहरा हुंगला व काही वेळ श्यामचे निरीक्षण केले। हा माणूस मेलेला आहे असे समजून अस्वलाने त्याला काहीही इजा न करता तसेच पुढे निघून गेले। त्या वेळाने अस्वल दिसेनासे झाल्यावर राम झाडावरून हळूहळू खाली उतरला आणि तडक श्यामजवळ गेला। त्याने हसतच श्यामला विचारले, काय रे श्याम, त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले? तेव्हा श्याम रामला म्हणाला, अरे ते अस्वल म्हणाले की स्वार्थी मित्रांपासून नेहमी दूर राहा। हे ऐकून रामची मान शरमेने खाली गेली आणि दोघेही आपापल्या रस्त्याने निघून गेले। या गोष्टीवरून असा बोध घ्यावा की जो संकटात मदत करतो तोच आपला खरा मित्र होय। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।